भंडाऱ्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणाने हिवाळी अधिवेशनात पूर आणला। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी यावर बोलताना वाळू माफियांना कोण पाठीशी घालत आहे असा सवाल केला। प्रस्ताव आल्यावरही कारवाई थांबविणारा वरिष्ठ कोण असा प्रश्न त्यांनी केला। अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पवनी तालुक्यामध्ये अनेक रेती घाट भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये झाले। अध्यक्ष महोदय, बेटाळा, पवनीचे, भोजापूर आणि असे अनेक घाटाच्या माध्यमाने अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष महोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई व श्री कौशल्य कजारिया आणि सर ह्या सगळ्या डेपोमधून यांनी जो डेपो घेतला अध्यक्ष महोदय, हा याच्यापेक्षा जास्त त्यांनी उत्खनन केलं आहे अध्यक्ष महोदय। आणि इतकं उत्खनन केलं आहे की जवळपास त्यांना 300 कोटीपेक्षा जास्त दंड असायला पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, असा एक प्रस्ताव सुद्धा खालून आलेला आहे अध्यक्ष महोदय, तहसील विभागातून, मायनिंग विभागातून अध्यक्ष महोदय। पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कोणाच्या दबावानं काम करतात अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रस्ताव थांबून ठेवले अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेलो की हा प्रस्ताव कोणाच्या दबावाखाली करताय, तर ते म्हणतात वरिष्ठच्या आदेशानुसार दबाव थांबवण्यात आला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माहिती मागितली आम्ही सीसीटीव्हीची आणि त्याची जी काही माहिती आहे ती माहिती द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय। याच्या पलीकडे जे रेती घाटवाले आहेत ते सांगतात अध्यक्ष महोदय कि हमारा आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता। अध्यक्ष महोदय, जर ही इतकी मगरुरी हे कोणाच्या भरोश्यावर आली आहे अध्यक्ष महोदय? भोंडेकर यांच्या प्रश्नांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले। कारवाई केली जाईल असा शब्द त्यांनी विधानसभेत दिला। मौजा बेटाळा दक्षिण आणि मौजा बेटाळा उत्तर या 2 वाळू घाटाच्या एक डेपो मागच्या वर्षाच्या पॉलिसीप्रमाणे डेपो पॉलिसीप्रमाणे केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई यांना 3 वर्षाकरता त्या ठिकाणी हा डेपो मिळाला होता। अध्यक्ष महोदय, नंतर आपण ही पॉलिसी बदलली, डेपो पॉलिसी, आणि आता वाळू लिलावाची पॉलिसी या ठिकाणी आली। आणि आता वाळू लिलावाच्या पॉलिसीमध्ये आपण या राज्यातले 1100च्या वर रेतीचे वाळू साठे हे आता लिलाव प्रक्रियेत आले। जवळपास या महिन्यामध्ये सर्व लिलाव पूर्ण होतील। पण प्रश्नाधीन जो विषय आहे यामध्ये हे खरं आहे की जो आमच्याकडे गुडेगाव येथील वाळी डेपो जो होता त्याचा अवैध उत्खननाचा रिपोर्ट 2/5/2025 तिथल्या तलाठ्यांनी तहसीलदार पवनी यांना दिला। 34,600 ब्रास अवैधरित्या उत्खनन केल्याचा रिपोर्ट आला। त्यावर पवनी तहसीलदार जो तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी या ठिकाणी त्यावर तातडीनं, आणि तेव्हाचे जे उपविभागाधिकारी अधिकारी आहे बालपांडे, या दोघांनी तातडीनं तलाठ्याच्या रिपोर्टवर स्पॉट पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स जे काही आपण या डेपो पॉलिसीमध्ये आहे, तर या अवैध उत्खननावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही। आणि मग हा रिपोर्ट जसा तसा त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून दिला की असं झालं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ETS सर्वे करण्यासाठी तिथल्या DMOनी तातडीने ETS सर्वे करायला पाहिजे होता। यामध्ये खरं आहे की 34,600 ब्रास तर फक्त आता ते पंचनाम्याचा रिपोर्ट आहे, पण यापेक्षाही जास्त वाळू त्या ठिकाणी तिथून गेलेली आहे। आता नंतर मग पाऊस आला, त्यात वाळू साठे जसे तसे झाले। आता ETS मुंजी करून काही फायदा नाही। पण एक गोष्ट खरी आहे की आता आपल्या हातात जे आहे 14,000 जो या 34,000 जो या ठिकाणी आपला जो रिपोर्ट आहे 34,600 ब्रासचा, या रिपोर्टच्या आधारावर या संबंधित डेपोधारकाकडनं तो दंड वसूल करण्याची कारवाई करणे, त्यावर अवैध उत्खननाचे गुन्हे दाखल करणे, ही कारवाई आपण करण्याचा निर्णय घेतोच आहे।